हाय हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला दालबट्टी कशी बनवायची ते सविस्तर या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर दालबट्टीसाठी आपण 1 वाटी रवा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ अशा प्रमाणात घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि ओवा, जिरी असं पिठामध्ये टाकून एकत्रित हे पीठ हलवून घेतलेलं आहे। आणि आपण गव्हाच्या पिठाचे कणिक ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे हे पीठ मी आता मळून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता जिरी, ओवा, मीठ। दालबट्ट्या बनवण्यासाठी 4 चमचे मी तेल कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। हे तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आणि आपण जे दालबट्टीचं पीठ मळणार आहोत त्याच्यामध्ये हे तेल ओतून घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीने ते पीठ हलवून घ्यायचं। सर्व पिठाला ते तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने पीठ हलवून घ्यायचं। त्याच्यामुळे आपल्या दालबट्ट्या आहेत त्या खूप छान खुसखुशीत होतात आणि लेयर पण चांगल्या पडतात। तुम्ही पाहू शकता आपण गव्हाचं पीठ जसं मळतो तसंच हे पीठ सुद्धा मळून घ्यायचं आणि गोळा बनवायचा। तुम्ही पाहू शकता आपण दालबट्टीसाठी आता एकदम परफेक्ट असा गोळा तयार केलेला आहे। आपण कणिक जशी मळतो पुऱ्यांसाठी तशाच पद्धतीने हा गोळा मळून घ्यायचा। थोडीशी घट्टसर ठेवायची, त्याच्यामुळे आपल्या बट्ट्यांना चांगली लेयर पडतात। दालबट्ट्या बनवण्यासाठी आता अशा पद्धतीने आपण चपातीचा गोळा बनवतो तशा पद्धतीने गोळा बनवला आणि लाटी लाटून घेतली। ह्या लाट्या पातळ लाटायच्या, त्याच्यामुळे आपल्या दालबाट्या खुसखुशीत आणि खमंग बनतात। ही एक लाटी लाटलेली आहे आणि इकडे एक लाटी लाटलेली आहे। अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा। सेम एकसारखेच 3 गोळे बनवायचे। त्याच्यानंतर आपली लाटी लाटायची झाली, त्याच्यानंतर त्या लाटीला पूर्णपणे तेल लावून घ्यायचे। हलक्या हाताने तेल लावायचे। त्याच्यावर आपण ही दुसरी लाटी लाटलेली आहे ती ठेवून घ्यायची। त्याला पण पूर्णपणे तेल लावून घ्यायचे आणि त्याच्यावर परत एक लाटी ठेवायची। अशा पद्धतीने 3 लाट्या एकावर एक ठेवायच्या आणि त्याला तेल लावून घ्यायचे। पूर्णपणे त्या सर्व बाजूने तेल लावून घ्यायचे। तेल लावायचं झाल्याच्या नंतर आता तुम्ही पाहू शकता कसा रोल बनवायचा ते। अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचा। एकदम खमंग आणि चविष्ट अशा या बाट्या बनतात। अशा पद्धतीने आपला दालबाटीचा एक रोल बनवून तयार झालेला आहे। असे एकसारखे सर्व गोळे करून घ्यायचे। त्याच्यानंतर पातळ लाट्या लाटायच्या आणि एकावर एक लाटी ठेवून त्या लाट्यांना सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं। पूर्णपणे खालची लाटी झाकली पाहिजे अशा पद्धतीने दुसरी पण लाटी लाटून घ्यायची आणि त्याच्यावर दुसरी लाटी ठेवली की त्या लाटीत सुद्धा पूर्ण जागेला तेल लावून घ्यायचं। मोबाईल तर तुम्ही पाहू शकता आता मी कढईमध्ये एकदम पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे बट्ट्या शिजण्यासाठी ठेवलेल्या आहेत। अशा पद्धतीने उकळत्या पाण्यात चाळण ठेवायची, त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर या बट्ट्या शिजण्यासाठी ठेवायच्या। करेक्ट 15 ते 20 मिनिटे या बट्ट्या शिजून घ्यायच्या, त्याच्यामुळे त्याला चांगलं लेअर सुटतात। हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मी आता तुम्हाला दालबाटी सोबत दाल कशी बनवायची ते तुम्हाला आता दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकता मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, कांदा चांगला लालसर परतून घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे। आता हे टोमॅटो सुद्धा चांगलं परतून घ्यायचं।
त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण आणि एक हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे. इकडे पाहू शकता डाळसुद्धा चांगली मी आता हलवून घेतलेली आहे. या डाळीमध्ये शिजताना मी 2 चमचे मूग डाळ आणि 1 वाटीभर तुरीची डाळ आणि त्याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग अशा प्रमाणात टाकलं होतं. ही डाळ 5 शिट्ट्या लावून कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. मी मध्ये तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता कांदा लसूण मसाल्याचा. तो कांदा लसूण मसाला मी आज दालवाटीची डाळ बनवण्यासाठी वापरणार आहे. कांदा लसूण मसाला, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि 1 चमचा हळद. टोमॅटो परतल्यानंतर आलं लसूण पेस्ट परतण्यासाठी तेलामध्ये टाकली, ते पण चांगली परतून घेतली. त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाले टाकून घेतले. कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि थोडीशी धना पावडर. खूप छान अशी परतून आता तयार झालेली आहे ग्रेव्ही. मस्त असं डाळीचं मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे. मी याच्यामध्ये आता डाळ टाकून घेणार आहे. डाळ टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे. आपल्याला जेवढ्या प्रमाणात डाळ पातळ करायची आहे तेवढ्या प्रमाणातच पाणी ओतायचं आणि या डाळीला एक उकळी घेऊन यायची. आता खाण्यासाठी तयार झालेली आहे डाळ आणि बाटी दोन्ही पण. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्या अंदाजे. 1 चमचा मीठ लागतं एवढ्या वरणाला. अशा पद्धतीने खूप छान अशी आणि चवदार खूप खमंग वास सुटलेला आहे. अशा पद्धतीने आपली डाळ तयार झालेली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल त्यासाठी शेअर करा. अशा पद्धतीने तेल चांगलं गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये बाट्या टाकायच्या तुकडे करून आणि त्या बाट्या तळून घ्यायच्या. लालसर अशा ब्राऊन कलरच्या अशा होईपर्यंत तळून घ्यायच्या. खूप छान अशा आता या डाळ बाट्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर पण करा सर्वांना. थँक्यू.